टू ब्लॉग मिनी ब्लॉग में। सो आज मेरा हमारा फर्स्ट ब्लॉग वीडियो है और आज मैं इस जगह पे आया हूँ। आज मैं जगह मेरे शॉर्ट वीडियो में और लाइव में मुझे बहुत लोगों का अच्छा रिस्पॉन्स मिला है। तो अपना मिनी ब्लॉग वीडियो है और जगह है अच्छे काम की आया हूँ मुझे क्या चाहता हूँ कि मैं उसका आशीर्वाद जास्तीत जास्त मिले। तो आज मेरा फर्स्ट इंटरव्यू मैं इस इंसान के पास आया हूँ ताकि मैं उनके साथ अच्छे मिलवा दूँ और मैं आपको दिखाना चाहूँ सो फायनली गाईज मी आता आलो आहे सेक्टर 23 जरावेजवळ। सो आता मी त्यांचं नाव आहे शैलेश नाईक। सो शैलेश नाईक, मला सांगा वेलकम टू माय प्रोजेक्ट चॅनल, तुमच्या लाईव्हवर स्वागत आहे। आणि मला एक सांगा तुमचे बाबा तुमचं वर्कशॉप चालू किती वर्ष झाली, कधीपासून? आम्ही लहानपणापासूनच करतो। आमचा वर्कशॉप तशी आमची 4थी पिढी आहे। आम्ही छंद म्हणून ऑफिस नंतर करतो। बाबा करायचे, बाबा अजूनही करतात रिटायरमेंट नंतर। आणि पहिले जवळजवळ 130 वर्ष झाले का आमच्या कारखान्याला। अजूनही काही कस्टमर जे जुने आहेत ते आमच्याकडून मूर्ती घेऊन जातात। ओके, म्हणजे ही तुमची परंपरा पिढी आहे? परंपरा पिढ्याने पिढ्या चालू आहे। आणि आमच्या इथे बेसिकली कलर पेंटिंग आणि डोळ्यासाठी लोक इथेच येतात। सो गाईज मी यांना खूप पहिल्यापासून ओळखतो पर्सनली, कारण की माझ्या खूप साऱ्या मूर्त्या यांच्याकडून येऊन गेलेल्या आहेत आणि मला त्यांचे कलाकृती, इनफॅक्ट त्यांचे पेंटिंग्स, त्यांचे अतिशय त्यांच्या मूर्त्या बघताना ते इतक्या अतिशय उत्तम असतात ना, इनक्रेडिबल मूर्त्या असतात, तुम्हाला सुद्धा आवडेल मला। आणि इनफॅक्ट त्यांच्या बाबांना मी पर्सनली ओळखतो। आज पहिल्यांदाच त्यांच्या मुलांची माझी भेट झाली शैलेश नाईकची त्यांची। आणि सो सिरियस त्यांच्या मूर्त्या अतिशय इतक्या इनक्रेडिबल असतात, त्यांचे नाजूक काम, त्यांचे नक्षीकाम तुम्ही बघू शकता गाईज, त्यांच्या मूर्त्या बघू शकता, इतक्या अप्रतिम असतात त्यांच्या मूर्त्या, अतिशय इतक्या अप्रतिम असतात, बघू शकता त्यांच्या अतिशय एकदम छान। आणि त्यांच्या पेंटिंग असलेल्या मूर्त्या बघशाल ना, त्यांच्या डोळ्याचे नाजूक काम इतक्या अप्रतिम असतात। बघू शकता काय तुम्ही, त्यांच्या मूर्त्या अतिशय अप्रतिम असतात, त्यांचे नक्षीकाम, त्यांची पेंटिंग आणि स्पेशली त्यांचे डोळे, कारण की आपण काय बघतो डोळे, बाप्पाचे मेन महत्त्वाचे डोळे पाहतो। आणि मी माझ्या भरपूर सारे मूर्त्या यांच्याकडून जातात, इनफॅक्ट येतात सुद्धा, आणि मी यांना पर्सनली ओळखतो काय। स्टॉप करून सो गाईज हा आहे अधिपती। आणि आता आपण खूप पाहतोय जस्ट या मूर्त्या खूपच चालल्यात मार्केटमध्ये प्रमाणाच्या बाहेर बघायचे अतिशय आय थिंक आय गेस ही शाडू आहे का? शाडूची। ओके, बघा काय शाडूची मूर्ती असून सुद्धा किती अप्रतिम आहे। सो गाईज आज आता परत त्याचप्रमाणे आता शैलेशला तर भेटलोच आहे, पण त्यांच्या दुसऱ्या बंधू आणि त्यांच्या दुसऱ्या भावालाही भेटत आहे। तुझं नाव काय? सोमेश नाईक। आता सोमेश नाईक, आपण काय करता? मी MNC मध्ये वर्किंग आहे। ओके, दॅट्स ग्रेट, हिज अकाउंटंट आहे। तर पण पर्सनली असं ते लोक आता त्याचा पर्सनल आपण प्रोफेशनल बिझनेस आहे। आणि तुम्ही काय करता? सगळं आम्ही लहानपणापासून सेम घराच्या खाली कारखाना होता, आता एक्सटेंड करून इथपर्यंत आलो आहे। आमच्याकडे POP माती दोन्ही प्रकारच्या मूर्त्या भेटतात आणि कस्टमरची रिक्वायरमेंट असेल त्यानुसार आम्हाला कस्टमाइज करूनही देतात। दॅट्स ग्रेट, म्हणजे इनक्रेडिबल त्यांच्या मूर्त्या तर आणि इनफॅक्ट त्यांचा प्रश्न वेगळा असून सुद्धा याच्यामध्ये पण इतकं उत्तम प्रकारे ते लोक म्हणजे मन घेऊन बसतात। सो आणि इनफॅक्ट खूप छान वाटतं। आणि मूर्त्या तर बघा ना, इतक्या मस्त अप्रतिम। मी तर रेग्युलरली येतच जातो इथे, म्हणजे ज्यावेळेस येतो त्यावेळेस त्या मूर्त्या बघत राहतो। त्यांच्या बाबांना मी पर्सनल ओळखतो, पण आता या दोन त्यांच्या मुलांना पण माझी ओळख झालेली आहे। सो गाईज आता आपण एक काम करूया, याचप्रमाणे आता कच्च्या मूर्त्याही त्यांना बघून घेऊया। आणि सो आता आपण त्यांच्या वर्कशॉपमध्ये नैना कोळी आहे ना, काही नाही बघायला आलो आहे। त्यांनी इनफॅक्ट त्यांचं बघा आता काम चालू आहे, त्यांची पण पेंटिंग चालू आहे। काही तर तुम्ही आता ही मूर्ती घेत आहे, शाडूची मूर्ती आहे? हां, शाडूची मूर्ती। ओके, आता मॅक्झिमम याला किती दिवस लागले? 3 दिवस लागले तरी बोलले। आणि तुम्ही पहिल्यापासून इथंच काम करता? लहानपणापासून इथंच करतो आम्ही। तुमच्या आवडत? हां, आमचे काका म्हणजे पप्पा, हा माझा मुलगा। ओके, बाळा तुझं नाव काय आहे? निहाल। निहाल पण बघा, निहालने किती भारी म्हणजे मग पेंटिंग केलं। निहाला पण खूप रस आहे, इनफॅक्ट बोलतात ना
बाप्पांमध्ये लहान मुलं असतातच आणि त्यांना बाप्पा सगळ्यांना बाप्पा म्हणजे अप्रतिम त्यांचा फेवरेट गॉड आहे बाप्पा सगळ्यांचा. आता निहाल बघा, निहाल पण उंदीर मामा पेंटिंग करतोय, मस्त उंदीर मामा पेंटिंग आहे तिकडे. हाय करा, हाय. सो गाईज आता बघा या पेंटिंग केलेल्या मूर्त्या आहेत, या मूर्त्या इतक्या अप्रतिम आहे. स्पेशली सेंटरवाली मूर्ती अप्रतिम आहे, तिचे डोळे जे नक्षीकाम बघायला अक्षरशः माणूस बघतच आहे. मला तर माझी नजर हटत नाही, असं तुम्ही पण बघू शकता. मी तर प्रत्यक्षात माझी नजर हटत नाही, तर तुम्ही आता कॅमेरामध्ये बघताय. सो गाईज की भारी अप्रतिम जे पेंटिंग जे कलाकृती आणि अप्रतिम इनफॅक्ट मी या ठिकाणी रेग्युलरली येतच जातो आणि रेग्युलर व्हिजिटर माझे वर्कशॉप. तो बघा काय मी तर मूर्त्या ऑफकोर्स तुम्हाला दाखवलं पाहिजे आणि इनफॅक्ट त्यांच्या अजूनही मूर्त्या खूप मोठ्या इनफॅक्ट त्यांच्या मंडळाच्या मूर्त्यासुद्धा असतात, मंडळाच्या मूर्त्यासुद्धा असतात त्यांच्या, तेही तुम्हाला दाखवण्यात येईल. सो गाईज बघा आता त्यांची ही एक नवीन मूर्ती आहे. आता हे ज्याप्रमाणे कस्टमराइज ऑर्डर असते त्याप्रमाणे हे लोक मूर्ती बनवतात सुद्धा. सो आता या मूर्ती जी मूर्ती आहे ती क्रॅप एकविरा आहे, कोळीची आहे आणि या मूर्त्या ज्या आहेत त्या ऑफकोर्स ऑर्डरप्रमाणे ते लोक बनवतात. ही दगडूशेठ आहे बघा, दगडूशेठ किती अप्रतिम भारी मूर्ती आहे आणि याने डिझाईन केलेली आहे. ज्याप्रमाणे कस्टमर वाईज करतात त्याप्रमाणे ऑर्डर देतात त्याप्रमाणे त्यांचं हे असतं. ही बालमूर्ती आहे जास्वंदावरती, अप्रतिम मूर्ती आहे.